महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। मराठा समाजातील मराठा महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट। जिंतूर शहरात तीव्र संताप, आरोपीस अटक। जिंतूर प्रतिनिधी मराठा समाजातील महिलांबाबत सोशल मीडियावर अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे शहरात व परिसरात मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून परभणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपीला तात्काळ अटक केली आहे। काय आहे प्रकरण? सोपान उकंडे नावाच्या एका व्यक्तीने फेसबुकवर मराठा समाजातील महिलांविषयी अत्यंत घृणास्पद आणि अपमानास्पद लिखाण केले होते। ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जिंतूर शहरातील मराठा समाजातील नागरिकांत मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली। समाजाने या कृत्याचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। हे कृत्य समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असल्यामुळे अनेक युवक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले। संतोष शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सोपान उकंडे याच्यावर गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला। रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सोपान उकंडे याला ताब्यात घेतले आहे। पुन्हा असे झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा। या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। संतप्त झालेल्या मराठा समाजातील युवकांनी पोलिसांकडे मागणी केली की यापुढे जर कोणी समाजाच्या महिला पुरुषांविषयी अश्लील, आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद कमेंट केली तर समाज कायदा हातात घेईल। अशा प्रकारच्या कृत्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी त्यांची मागणी आहे। या घटनेमुळे सोशल मीडियावरील वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरकृत्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे समाजात पसरणारा संभाव्य तणाव काही प्रमाणात नियंत्रणात आला असला तरी मराठा समाजात या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात रोष कायम आहे।